एका मोठ्या कंपनीच्या बाहेर एक समोसेवाल्याचं दुकान होतं. लंच टायमिंग मध्ये त्या कंपनीचे एम्प्लॉई नेहमी त्या समोसेवाल्याकडे जाऊन समोसे खात असतात. एक दिवस त्या कंपनीचा जो मॅनेजर असतो तो त्या शॉपवर येतो. शॉपवर आल्याच्या नंतर समोसे खात खात मजाक मध्ये त्या शॉपवाल्याला म्हणतो, समोसे बनवायला खूप मेहनत करतोस, तुला नाही वाटत तू तुझा टाइम आणि एनर्जी समोसे विकून बर्बाद करतोयस? विचार कर, तू माझ्यासारखा या कंपनीमध्ये जर काम करत असला असतास तर आज कुठून कुठं असला असतास. होऊ शकतं तू माझ्यासारखा प्रायव्हेट केबिन मध्ये एसी केबिन मध्ये बसून मॅनेजर असला असता. या शब्दावर समोसेवाल्याने हसत त्याला उत्तर दिलं, मॅनेजर साहेब, तुमच्या कामापेक्षा माझं काम कितीतरी पटीने चांगलं आहे. 10 वर्षापूर्वी मी एका टोकरीमध्ये समोसे विकत होतो. त्याच वेळेस तुम्हाला पण जॉब लागला होता. त्यावेळेस मी महिना 8,000 रुपये कमवत होतो आणि तुमची सॅलरी 15,000 रुपये होती. या 10 वर्षामध्ये आपण दोघांनी खूप मेहनत केली. तुम्ही सुपरवायझरचे मॅनेजर झालात आणि मी त्या टोकरीपासून या दुकानाचा मालक झालो. तुम्ही आता महिना 90,000 रुपये कमवताय आणि मी महिना 2 लाख रुपये. मी तर खूप कमी पैशामध्ये धंदा चालू केला, पण माझ्या मुलाला ही मेहनत नाही करावं लागणार. माझा बिझनेस माझ्या मुलाला भेटणार. मी जिंदगीभर जी मेहनत केलेली त्याचा फायदा माझी मुलं उचलतील, पण तुमच्या मेहनतीचा फायदा तुमच्या कंपनीच्या मालकाची मुलं उचलतील. आता तुम्ही तर तुमच्या मुलाला डायरेक्ट तुमच्या पोस्टवर तर नाही बसू शकत ना. त्याला पण तुमच्यासारखं शून्यातूनच काम करावं लागणार. तुमचा मुलगा पण करिअरच्या एंड पर्यंत तिथंच पोहोचणार जिथं आता सध्याला तुम्ही आहात. पण माझा मुलगा या बिझनेसला इथून पुढे घेऊन जाणार. आता तुम्हीच मला सांगा, कोणाचा टॅलेंट आणि कोणाचा टाइम वाया जातो. त्याच्यानंतर मॅनेजर काहीच बोलू नाही शकला. आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही जॉब निवडणार का बिझनेस?